हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे या आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज खूप सुंदर असा पदार्थ आपण बघणार आहोत. मैसूर पाक मी इथे केलेला आहे. तोंडात टाकताच विरघळतो. अतिशय सोपी पद्धत आहे, खूप छान बनतो आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने आपण मैसूर पाक इथे बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. इथे मी साहित्य बघा काय काय घेतलेलं आहे. 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. एकच वाटी आपल्याला सर्व साहित्याला घ्यायचे. 1 कप बेसन पीठ, 1 कप साखर घेतलेली आहे, पाऊण कप इथे तूप लागणार आहे आणि साखरेच्या निम्म म्हणजेच आपल्याला अर्धा कप पाणी लागणार आहे. एवढंच साहित्य आपल्याला लागतं. त्यामुळे अतिशय सोपा आहे मैसूर पाक, नक्की बनवून बघा. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला बेसन पीठ साधारण 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत बेसनाला खूप सुंदर असा सुगंध सुटत नाही तोपर्यंत आपण बेसन भाजणार आहोत. जास्तही आपल्याला ब्राऊन करायचं नाहीये. फक्त वास यायला लागला की त्याच्यानंतर 1-2 मिनिटांनी आपण बंद करणार आहोत. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता 5 मिनिटं झालेली आहेत. हे पीठ खूप सुंदर सुगंध सुटला आहे. ते पीठ मी काढून घेतलेलं आहे. त्याच भांड्यामध्ये आपण साखरेचा पाक तयार करणार आहोत. गॅसची फ्लेम इथे लो ठेवलेली आहे. साखर घेतलेली आहे सर्वात पहिल्यांदा, त्याच्यानंतर इथे पाणी घेतलंय मी. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत तुम्ही मीडियम फ्लेम करू शकता आणि साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर हार्डली फक्त 2 ते 3 मिनिटांनंतर उकळी आल्यानंतर एक साधारण चिकटपणा तयार होतो. आपल्याला इथे 1 तार किंवा 2 तार करायची नाहीये. चिकटपणा झाल्यानंतर आपण हे भाजलेलं बेसन पीठ त्यामध्ये घालून घेणार आहोत. बेसन पीठ खूप सुंदर असं आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. साखरेच्या पाकामध्ये गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही आहेत. आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम आपण कुठेच लोवरून मीडियम किंवा हाय करणार नाही आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. थोडेसे पेशन्स हवे आहेत, पण अतिशय सुंदर आणि सुरेख असा पदार्थ आहे. आता इथे 5 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला तूप यामध्ये काही काही मिनिटानंतर ॲड करायचं आहे. तर इथे मी 3-3 चमचे प्रत्येक वेळेस यामध्ये तूप घालणार आहे. हे घरचं तूप आहे, साजूक तूपच यामध्ये यूज करा. खूप सुंदर लागतो हा मैसूर पाक. आता हे बेसन आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते तूप ॲब्सॉर्ब करायला सुरुवात करणार आहे. 3-3, 4-4 मिनिटानंतर आपण यामध्ये तूप ॲड करणार आहोत. खूप सुंदर आणि सोपा पदार्थ आहे. या रक्षाबंधनला तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतर तो कसा जमला आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता इथे आपल्याला गॅस सोडून कुठेच जायचं नाहीये, सतत हलवायचं आहे. तुम्ही बघू शकता हलकं हलकं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आपल्याला थांबायचं नाहीये. आता इथे 10 मिनिटं आपण बेसन हे साखरेच्या पाकात विरघळल्यानंतर भाजत आलेलो आहोत आणि मध्ये मध्ये आपण तूपही यामध्ये ॲड करतोय. जोपर्यंत तूप असं बाहेर दिसत नाही, बेसन याला ॲब्सॉर्ब करणं सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला हे तूपही ॲड करायचं आहे आणि सतत भाजूनही घ्यायचं आहे. तुम्ही आता बघू शकता हे मिश्रण हलकं हलकं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण 3दा तूप घातलेलं आहे. आता सर्वात शेवटचं आपण थोडंसं तूप घालणार आहोत. म्हणजे मोजकंच साहित्य आहे, तुम्ही ही नक्की बनवू शकता आणि तुमचे भाऊही खूप खुश होतील. त्यांना नक्की आवडेल. आता परत एकदा मी तूप घातलेलं आहे. मिक्स करून घेऊयात. अगदी 2 ते 3 मिनिटांना तुम्ही इथे बघू शकता तूप आता ॲब्सॉर्ब करणं कमी झालेलं आहे आणि साइड्सनी तूप दिसायला सुरुवात झाली आहे. तर ह्या टायमिंगला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण मैसूर पाकाचं रेडी आहे. तर ह्या ज्या डब्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे, तुम्ही एखादा स्टीलचा डबा घेतला तरी चालेल. त्यामध्ये बटर पेपर घालून घ्या आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून घेऊयात आणि हे मिश्रण इव्हनली स्प्रेड होतं. अतिशय खूप मेहनत घ्यावी लागत नाही आहे. फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे. तूपही त्यामध्ये भरपूर आपण घातलेलं आहे. आता हे 2 तास बाजूला ठेवून झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर मग त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात. आता 2 तास मी हे सेट करायला ठेवलं होतं, त्याच्यापेक्षाही जास्त वेळही लागू शकतो कदाचित. साईडनी थोडंसं मऊ आहे, पण आता आम्हाला खूप घाई झाली आहे. माझ्या मुलांना हा प्रचंड आवडतो. त्यामुळे मी आता कटिंग करून घेते आहे.
तुम्ही या रक्षाबंधनला काय काय पदार्थ बनवणार आहात तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. माझ्याकडून कोणती रेसिपी हवी असेल तर तीही कमेंट करून सांगायला विसरू नका. मैसूर पाक आपला इथे सर्व करण्यासाठी तयार आहे. मी आता सर्व करून घेते. अतिशय सुंदर आणि मस्त दिसतोय. तुम्हाला ही रेसिपी आवडली का हे जरूर मला कळवा कमेंटद्वारे, आणि जर आवडली असेल तर शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. आहा, दिवाळी ही यायला लागली आहे, सणवार यायला लागलेले आहेत. गणपतीत सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी गोडाधोडाच्या पदार्थांमध्ये मैसूर पाक नक्कीच बनवू शकता. आहा, खूपच सुंदर दिसतं. मी छोटे छोटे साईजचे सुद्धा मैसूर पाक इथे कट करून ठेवलेले आहेत. अप्रतिम असा हा गोडाचा पदार्थ इथे तयार आहे. नक्की ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतर कसा जमला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.